निश्चितच महत्त्वाची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी, खूप मोठा विश्वास सन्माननीय राजसाहेबांनी टाकलेला आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 वर्षाच्या इतिहासात आत्तापर्यंत मुंबई शहराध्यक्ष कधीच नव्हता, त्यामुळे ही जबाबदारी टाकली आहे। पण निश्चितपणे आजच्या क्षणापासून आमचं सर्वात पहिलं काम असेल तर ते मनसे मुंबई मिशन महापालिकाच असेल आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करू। पुनर्बांधणीचे किती आव्हान असेल, कारण का ज्या पद्धतीने केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे, पदांची संरचना बदलण्यात आलेली आहे, काही पदं बदलली सुद्धा जातील, ते किती आव्हानात्मक असणार आहे? नाही, याचं आव्हान काही नाही, हा रुटीन मला असं वाटतं प्रक्रियेचा भाग आहे आणि मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी ही गटाध्यक्षांपर्यंत असल्यामुळे फक्त ती थोडीशी त्याला स्ट्रीमलाईन करणं आपण ज्याला म्हणतो ती करणं गरजेचं आहे, ती होईल। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या जी मुंबई महानगरपालिका असेल ती जोरात जोमात जोशात लढवली जाईल आणि जास्तीत जास्त नगरसेवक मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसे निवडून येतील या दृष्टीने आम्ही सगळे, माझे सहकारी यशवंत किल्लेदार, कुणाल मायंकर, योगेश सावंत आणि सर्व विभाग अध्यक्ष आम्ही सगळे मिळून या गोष्टीला सुरुवात करू। अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, कारण शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र सेना असेल, मुंबईसाठी कधी अध्यक्ष नेमला नव्हता, प्रथमच नेमणूक होते, का नक्की करत नाही, मला असं वाटतं त्याचा विचार सन्माननीय राजसाहेबांनी केला असेल। आज प्रत्येक शहराला मुंबई शहराध्यक्ष आहे, फक्त मुंबईला नव्हता, तर एक स्पेसिफिक जबाबदारी असावी। मुंबईचे पण अनेक वेगळे प्रश्न आहेत, त्याही गोष्टींवर लक्ष घालणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने ही जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चितपणे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसकट ती जबाबदारी आम्ही योग्यरित्या पार पाडू। अध्यक्षपदाची आता जबाबदारी मिळाली, त्यामुळे काही नवीन चेहऱ्यांची अदलाबदल होणार आहे का? अशा पद्धतीनं पदांमध्ये मला असं वाटतं ह्याच्या संदर्भात आमची एक बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर आम्ही निर्णय। आत्तापर्यंत आम्ही समाधान काढतच आलो आहोत, याच्यामुळे अजून जोरात काढू। महानगरपालिकेच्या खूप सुरस कथा आहेत, त्याही आपल्यासमोर घेऊन येऊ। येणाऱ्या काळात आम्ही काय करणार आहोत याच्या संदर्भात एक पत्रकार परिषदेतून आपल्याला निश्चितपणे माहिती देऊ। मी तुम्हाला सांगितलं की निश्चितपणे याचा सकारात्मक बदल दिसेल आणि आजपासून मनसे मिशन मुंबई महानगरपालिका चालू झालेला आहे, एवढं आपण लक्षात घ्यावं। किती नगरसेवकांचं टार्गेट आता तुम्ही घेऊन चाललेला आहात मुंबई महापालिकेत? ते येणारं दुसरं टार्गेट पण सांगू, पण आता महापालिका मिशन चालू झालं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।